ते मुद्दे आहे महत्त्वाचे रस्ते, आरोग्य, पाणी आणि महत्त्वाच्या महाराष्ट्र सरकारने मागं युतीच्या काळात आणि आताही सुरू असलेली जी योजना आहे लाडकी बहीण योजना, प्रत्येक स्त्रीपर्यंत पोहोचलेली योजना, ह्या अतिशय महत्त्वाकांक्षी योजना या शहरामध्ये राबवल्या गेल्या आहे, पूर्ण महाराष्ट्रात राबवल्या गेल्या. त्यामुळे आमच्या या योजनांवरतीच, या विकासाच्या वरतीच आम्ही ह्या मतं मागणार आहे पुढे. काय बोलणार तुम्ही? पण उभे आहात निवडणुकीत, काय? माझं नाव संजय चावरे आहे. मी ड गटातून सर्वसाधारण उमेदवार संजय चावरे. या प्रभागात मागील अनेक वर्षापासून बरेच नगरसेवक मोठमोठ्या पदावर राहिले. मलाही मागच्या वेळेस या ठिकाणी नगरसेवक राहण्याचा चान्स मिळाला. त्यावेळेस मी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून माननीय नितीनजी गडकरी साहेब आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून, महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी प्रभागात भरपूर काम आणण्याचा पुरेपूर प्रयास केलेला आहे. या ठिकाणी सिमेंटचे रस्ते काही भागात झाले, काही भागात डांबरी रस्तेही झाले. गटर लाईनचा खूप मोठा त्रास होता आमच्या इथे, तो त्रासही दूर केला. सर्वात मोठा त्रास आमच्या इथं पाण्याचा होता. नळ बरोबर येत नव्हते. त्यावेळेस माननीय नितीनजी गडकरी साहेबाच्या आशीर्वादानं आमच्या प्रभागात एक मोठी पाण्याची टंकी या ठिकाणी बनवण्यात आली. 3 दवाखानेसुद्धा या ठिकाणी आपण तयार केलेले आहे. सुसज्ज असे प्रकारचे ते दवाखाने आहेत. त्याचा गोरगरीब जनतेला, आमच्या प्रभागातील मतदात्यांना त्या दवाखान्यांचा लाभ मिळतो आहे. 3 प्लेग्राऊंड माननीय देवेंद्रजी आणि नितीनजीच्या माध्यमातून या ठिकाणी प्रभागात तयार केलेले आहे. 2 छान व्यवस्थित गार्डनसुद्धा या ठिकाणी आम्ही बनवलेले आहे. तसेच पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणसुद्धा या प्रभागात घेऊन प्रभागातील बेरोजगार युवकांना आपण रोजगाराची संधी त्या ठिकाणी निर्माण करून दिलेली आहे. त्या माध्यमातून 15 पोरं सरकारी नोकरीवर या ठिकाणी आपल्या प्रभागातून लागलेले आहेत. असंच काम पुढेही आपण करत राहू. आणि तसंच माननीय देवेंद्रजी आणि माननीय नितीनजीच्या ज्या महत्त्वाकांक्षी योजना या ठिकाणी राबवण्यात येत आहेत. माननीय योगेशजीनं सांगितलं की लाडकी बहीण योजना असो किंवा कामगार योजना असो, अशा बऱ्याचशा योजना आम्ही आमच्या प्रभागात तळागाळापर्यंत, अंत्योदयापर्यंत पोहोचवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आहे आणि पुढेही करत राहू. हां मॅम, तुम्ही सुद्धा उभे आहात. कुठल्या मुद्द्यावरून तुम्ही निवडणूक लढता? मी लक्ष्मी अत्तेडेले, SC कॅटेगरीमधनं प्रभाग 5 मधनं मला उमेदवारी मिळाली आहे. आणि मी 21 वर्षाची आहे. तर मी येणारी यंग जनरेशनसाठी एक मोटिवेशनल बनणार. आपला पूर्ण प्रयत्न करणार की मी त्यांच्यासाठी एक मोटिवेशन बनू. आणि जे पण काही माझ्या प्रभागात माझ्या आईवडिलांचं नाव आहेत, कामं आहेत, त्यामुळे मला उमेदवारी मिळाली आहे. तसं एवढंच. धन्यवाद. मतदारांना तुम्ही काय आव्हान करणार? मतदारांना एकच आवाहन करू इच्छितो या ठिकाणी की आपला जो एजेंडा आहे, भारतीय जनता पक्षाचा जो एजेंडा आहे, सबका साथ सबका विकास और सबका विश्वास, या धर्तीवरच चालणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. विकासाची गंगा या ठिकाणी केंद्रातून, राज्यातून आणायची असल्यास या प्रभागात पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचे 4ही उमेदवार आपण निवडून द्याल, हेच या ठिकाणी आव्हान करतो. या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एक विनंतीसुद्धा या ठिकाणी करू इच्छितो की भारतीय जनता पक्षाचे या ठिकाणी युती असल्या कारणाने आमच्या इथं 3 उमेदवार जे आहे भारतीय जनता पक्षाचे आहे आणि 1 उमेदवार जे आहे शिवसेनेचे आहे. म्हणून नागरिकांना, मतदात्यांना आवाहन करतो की येत्या 15 तारखेला आपण 3 कमळ चुनाव चिन्हाचं बटन दाबावं आणि 4थं बटन हे शिवसेनेच्या धनुष्यबाणाचं दाबावं, या ठिकाणी आवाहन करतो. काय तुम्ही मतदारांना आवाहन करणार? मतदारांना आव्हान याच्यासाठी की या वार्डाचा, या प्रभागाचा विकास करण्यासाठी, सर्वांगीण विकास, मग त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये असो, आरोग्य असो, शिक्षण असो. विद्यार्थ्यांना शिक्षणाची खूप महत्त्वाची भूमिका आहे. जे विद्यार्थी जोपर्यंत शिक्षण घेणार नाही तोपर्यंत पुढे जाणार नाही. आणि म्हणून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून घेण्याचं काम यावेळेस आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ज्या शाळा आहेत आमच्या, त्या शाळांना सुसज्जित करून अधिक चांगल्या प्रकारे इंग्रजी शाळाच्या माध्यमातून त्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहोत.
त्याचप्रमाणे आरोग्याच्या दृष्टिकोनातून जे आता सांगितलं सावरे भाऊंनी त्या प्रकारे अधिक त्याला सुसज्जित कसं करता येईल याचाही प्रयत्न आम्ही करणार आहे. त्याचप्रमाणे इतरही भागात म्हणजे ज्या ठिकाणी पाहतो आम्ही रस्ते वगैरे आमचे चालूच आहेत, पण याच्याही पुढे अधिक चांगल्या पद्धतीनं अजून ज्या ज्या ठिकाणी झालेल्या नसतील त्या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करून तेही आम्ही या 5 वर्षामध्ये परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि असा पूर्ण झालं की आम्ही आमचा वार्डाचा आमच्या प्रभागाचा संपूर्ण विकास कसा करता येईल हा आमचा अजेंडा आहे आणि आम्ही त्यासाठी लोकांना मतदान मागतो आहे आणि ते मतदान आम्ही आमच्यासाठी या 4ही लोकांना द्यावं अशा प्रकारची भूमिका आम्ही या ठिकाणी आवाहन करतो. आणि मी माझं मॅम तुम्ही काय मतदारांना आवाहन करणार? जे येणारी यंग जनरेशन आहे त्यांच्यासाठी ई लायब्ररी वगैरेचे आपण करू शकते प्रयत्न. मी ते सगळे प्रयत्न करणार जे स्टुडंटसाठी जे पण काही माझ्यापासून होणार, कारण मी यंग जनरेशनची आहे तर मी येणारी यंग जनरेशनसाठी जे पण सुविधा असते मी ते सगळं आपल्यापासून करायचे प्रयत्न करणार.